नमस्कार. महाशिवरात्रीची व्रतकथा. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. एकदा तो धनुष्यबाण, फासे, जाले, अंगुलिमान घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. तेथे जवळ शिवमंदिर होते. मंदिराची सजावट केली होती. सोन्याप्रमाणे त्याचा कळस झळकत होता. मंदिरातील शिवलिंगाची भक्तगण पूजा करत होते. विप्र मोठ्याने रुद्रघोष करत होते. भक्त शिवांचे कीर्तन, भजन, हर हर असा जयघोष करीत होते. अनेक दीप प्रज्वलित केल्याने त्याचा प्रकाश पसरला होता. शंख, घंटा, भेरी याचा नाद होत होता. शिकारी शिवपूजेचा सोहळा पाहत होता. भक्तगणांची चेष्टा करीत मनात म्हणाला, मंदिरातील शिवलिंगाचा पाषाण आणि बाहेर असलेले असंख्य पाषाण यात काय फरक आहे? पण हे लोक पाषाणाला देव मानून द्रव्य व्यर्थ खर्च करतात. उत्तम अन्न सेवन करायचे सोडून दिवसभर उपवास करून उपवाशी राहतात. शिव हर हर म्हणून घसा कोरडा करतात. असे म्हणून शिवमंदिराच्या बाजूने घोर अरण्यात गेला. सायंकाळ होत आली होती, पण त्याला शिकार मिळाली नाही. तो एका सरोवराच्या काठी आला. उंचावर बसले तर एखादे जनावर दिसेल. एका वृक्षावर बसला. तो बेलाचा वृक्ष होता. त्या वृक्षाच्या काही फांद्या त्याच्या डोळ्यासमोर येत होत्या, म्हणून त्याने त्या फांद्याचे पाने तोडून खाली टाकत राहिला. वृक्षाखाली अत्यंत प्राचीन असे शिवलिंग होते. त्या शिवलिंगावर शिकाऱ्याने तोडून टाकलेली पाने, बेलाची पाने पडत होती आणि त्याच्या हातून नकळत पूजन घडत होते. एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिलांना जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की, हे पारधी, मी एक कामतूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकारीने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलांसोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्णसंधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलांना त्यांच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावली आहे. माझी मुले तहानभुकेने व्याकुळ झाले असतील. उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटती आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेचच परत येईल. हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली टाकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असतील तर मला काही क्षणासाठी जीवदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले,
माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृगपरिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली.